नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी आणि कोथिंबीरची मुठिया। आता ही मेथी आपण छानपैकी धुवून बारीक कापून घेऊया। आणि इथं घेतला आहे मी एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घातला आहे थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, तिखट जसं तुम्हाला हवे असेल तसं, जिरे। आता ह्याला मिक्सरला वाटून घेऊया आपण। आता हे मी जाडसर वाटण छान वाटून घेतलंय। इकडं मेथी आणि कोथिंबीर कापून घेतली आहे। आता इथे एक भांडं घेतलंय मी, त्यामध्ये घालणार आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले आहेत। आता आपण जसं हवे तसे तुम्हाला यामध्ये दुसरे पण पीठ ॲड करायचे असतील तर करू शकता। आता हळद घालूया थोडी, लाल मिरची पावडर, अजून मीठ, आणि आपण ठेचा जे तयार केलेला आहे ते घालून घेऊया 2 चमचे। मसाले आपण सर्व घालून घेतले आहेत। आता एक मोठा चमचा भरून तेल घालून घेणार आहोत आणि थोडासा ओवा हाताने क्रश करून घेतलाय तेही घालून घेणार आहोत। तीळ घालून घेणार आहोत। आपण कापून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत। आता याचं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, याप्रमाणे पीठ मळून घेतलं आहे। आता आपण ह्याचे असं छोटे छोटे मुठिया बनवून घेऊया। ह्या प्रकारे अशा सगळ्या मुठिया बनवून आपल्याला वाफळवायच्या आहेत। याप्रमाणे आपण सर्व मुठिया बनवून घेतल्या आहेत। आता इथं एक चाळणी घेतली आहे, त्याला तेल लावलंय। आता या सगळ्या मुठिया आपण यामध्ये ठेवून घेऊया। हे असं थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला सगळ्या मुठिया व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत। सर्व मुठिया लावून घेतल्यात। आता याला वाफवून घेऊया आपण। इथं गॅसवर मी एक कुकर ठेवलाय, त्यामध्ये हे लिंब घालून घेते, कारण की कुकरचं पण काळं निघून जाईल। आता पाणी गरम होऊ देऊया आपण। 2 ग्लास पाणी घातले मी यामध्ये। छान असं पाणी उकळलंय। आता यावर आपण अशी चाळण ठेवून घेऊया। यावर लगेच असं ताट झाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान वाफळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण चेक करूया, झाले आहेत आपले हे। आता थंड करून घेऊया। हे बघा, ह्याप्रमाणे मी कट करून घेतल्या आहेत आपल्या वड्या। हे बघा, आतून पण कशा पोकळ झाल्या आहेत। आता तडका देण्यासाठी मी इथं ठेवली आहे गॅसवर कढई। इकडे टाकलंय मी 1 मोठा चमचा तेल। खूप कमी तेलामध्ये बनतात हे। मोहरी घातली, मोहरी चटकू देऊया आपण। गॅस लो ठेवायचा आहे। मोहरी चटकले, आता आपण घालून घेऊया पांढरे तीळ, थोडासा कढीपत्ता। तीळ उडतात पटकन, आपण आता हे वडी घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छानपैकी। हे बघा, छान असा आपला तडका तयार झाला आहे मेथी मुठियाला। छान मी हलवूनही घेतलंय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कडक करूनही खाऊ शकता, नाहीतर मग असं सॉफ्ट चांगलं लागतं हे। हे बघा, किती छान असे आपले मुठिया बनवून तयार आहे। तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।